श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव ताई सांगते घडलेला अनुभव आहे आणि नक्की तुम्हाला आजचा अनुभव खूप आवडेल. तर व्हिडिओ कुठेही न स्किप करता एंडपर्यंत बघा. तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील, तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. तुमचे अनुभव आपल्या चॅनलवर सांगितले जातील. तर आजचा अनुभव ताई सांगते घडलेला अनुभव आहे. ताईचं लग्न झालं त्यानंतर त्यांच्या सासरी स्वामी महाराजांची सेवा करायची आणि सेवा करता करता 2-3 वर्ष झाल्याने त्यांना एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतरसुद्धा घरामध्ये सगळे खूप खुश होते. सगळं व्यवस्थित चाललेलं. ताईसुद्धा स्वामी महाराजांच्या मठात जायचे, सेवा करायचे. जेवढे नित्य सेवा करता येईल तेवढे स्वामी महाराजांची ताई आणि त्यांची फॅमिली सगळी सेवा करायची. आता बाळ 2 वर्षाचं झालं. एक दिवशी अचानकच खेळता खेळता बाळाने तोंडामध्ये पिन असतो, साडी पिन, तो टाकला आणि गिळून घेतला. गिळाल्यानंतर बाळाने सांगितलं की मम्मी मी हे असं गिळले तोंडातून. तर ह्या गोष्टी ऐकून ताई खूप घाबरल्या आणि त्यांनी घरामध्ये सगळ्यांना सांगितलं की असं असं बाळ बोलतंय, आपण एकदा चेक करूया. तर घरचे बोलले बाळ आहे ते असंच म्हणत असेल, लक्ष देऊ नको. 2-3 दिवसांनी बाळाच्या पोटामध्ये दुखायला सुरुवात झाली. मग ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि डॉक्टरला सांगितलं की असं असं बाळ म्हणत होतं. तर नक्की काय आहे ते मलाही माहीत नाही, पण आपण एकदा चेक करूया. तर डॉक्टर बोलले ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. डॉक्टरनी सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीमध्ये पोटामध्ये मोठा पिन दाखवित होता, साडी पिन. ती साडी पिन गिळालेला आहे आणि तो साईटला जाऊन एकदम घट्ट बसलेला आहे. डॉक्टरने सांगितलं मी आता औषधं लिहून देतो, ह्या औषधामध्ये नाही फरक पडला तर आपल्याला उद्या ऑपरेशन करावं लागेल. तर हे सगळं ऐकून ताईच्या पायाखालची जमीनच सरकली आणि ताई खूप रडायला लागल्या. स्वामी महाराजांचा धावा करायला लागले. नंतर ते तिथून सरळ मठात गेले. मठात गेल्यानंतर तिकडे दादांना सांगितलं की असं असं घडलेलं आहे. दादांनी बाळाला सांगितलं की नारळ घे हातात आणि स्वामी महाराजांना सांग मला बरं करून टाका. जे काही इडापीड आहे माझ्या मागे ते सगळी हटून जायला पाहिजे आणि मी जे पिन गिळालेलं आहे ते एकदम नॉर्मली निघून जायला पाहिजे, असं तू एक निवेदन कर. बाळाने सुद्धा तसंच निवेदन केलं. मठामध्ये नारळ ठेवला स्वामी महाराजांच्या पुढे आणि ते सगळे घरी आले. जे औषधं दिलेली ते रेग्युलर टाईम टू टाईम पाजले, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जायचं होतं तेव्हा सकाळ दुपार वगैरे पाजले आणि हॉस्पिटलमध्ये गेले. पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफीमध्ये तुम्ही बिलीव करणार नाही, ज्या गोष्टी जे पिन एकदम साईडला घट्ट अडकलं होतं ते सरकून जे टॉयलेटची जागा आहे तिथपर्यंत पोचलेलं आणि उभा पिन होता. डॉक्टरनी हे बघितलं आणि डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले की काल जे आपण पिन बघितलेला ते एक साईडला एकदम घट्ट बसलेला, पण आता तो पिन पोझिशनमध्ये टॉयलेटच्या पोझिशनमध्ये खालच्या साईडला आला आहे. काळजी करू नका, फक्त बाळ टॉयलेटला गेलं तेव्हा तुम्ही बघायचं आहे पिन पडतो की नाही. तर ह्या गोष्टी फक्त 2 दिवस तुम्ही करा आणि बाळाला सतत केळी वगैरे चारा, जास्तीत जास्त केळी द्या. तर त्या गोष्टी घरी आल्याने ताई दादा त्यांच्या फॅमिलीने केलं आणि 2-3 दिवसाने ते जे पिन होता ते टॉयलेटच्या द्वारे पडला आणि जेव्हा पडला तेव्हा सगळे खुश झालेले की आता बाळाचं ऑपरेशन वगैरे करायला लागणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी अशक्य होत्या, पण फक्त आणि फक्त स्वामी महाराजांमुळे शक्य झालं. स्वामी महाराज बारक्या बाळांचं तर नक्कीच ऐकतात, कारण आजोबा येते. स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्यापर्यंत येतात, आपली मदत करतात, आपल्याला कानोकान खबर पडत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा बाळसुद्धा सतत स्वामी महाराजांचं नामस्मरण करत होते. तर आजचा अनुभव या प्रकारे आहे. तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कधी असं वाटलं की
अशा गोष्टी घडतात किंवा आपण आजारी आहोत, ज्या गोष्टी अशक्य आहे, तेव्हा फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. स्वामी महाराज नक्कीच तुमच्या मदतीला येतील, तुम्हाला चांगला रस्ता दाखवतील. पण मनामध्ये कोणत्या गोष्टीचं पाप ठेवू नका. सतत जेवढी आपल्याने गोरगरिबांना मदत होईल, कोणाला ज्या खराब परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आपण मदत केली ना, समोरची व्यक्ती दुवा देते आपल्याला. त्या गोष्टीसुद्धा खूप मान्य आहेत आपल्या जीवनासाठी. तर जेवढी आपल्याला नित्यसेवा होईल तेवढी स्वामी महाराजांची सेवा करा. नक्की स्वामी महाराज आपल्याला क्षणोक्षणी आपल्या मागे उभे आहेत आपल्या मदतीला. म्हणूनच म्हणतात ना, अशक्य ही गोष्ट शक्य करतील स्वामी. म्हणजे जे गोष्टी अशक्य आहे ते शक्य करून दाखवणारे स्वामी महाराज आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.